दुपारी घेऊन अपमान करणाऱ्यांवर कारवाई करणार, नेत्यांचा अपमान सहन करणार नाही. 2024ला जनतेनं कोण गद्दार दाखवून दिलं, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मी कुणाल कामराच्या पाठीशी, कामरांनं योग्य केलं, सत्य मांडलं. कुणाल कामरांवरील टीकांनंतर उद्धव ठाकरेंचं विधान. मुंबईतील युनी कॉन्टिनेंटल हॉटेलवर पालिकेची तोडक कारवाई, बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचं काम सुरू. कुणाल कामरानं कुणाचं नाव घेतलं नाही, शिंदे गद्दार हे त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सिद्ध केलंय. तोडफोड आंदोलन म्हणजेच पूर्वनियोजित गुंडगिरी, आदित्य ठाकरेंची टीका. युनी कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी राहुल कनालसह 11 शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडी. 11 शिवसैनिकांकडून जामिनासाठी अर्ज. कुणाल कामराचं लोकेशन ट्रेस करणं सुरू. फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली संविधानात्मक पदावरील व्यक्तींचा तुम्ही अपमान करू शकत नाही, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य. कायदा हातात घेऊन हॉटेलमध्ये शिवीगाळ करणं, तोडफोड करणं गुंड प्रवृत्ती. हॉटेलचं नुकसान शिंदेंनी भरून दिलं पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खान आणि मोहम्मद शेखच्या घरावर बुलडोझर. फहीम खाननं घर बांधताना काही फुटांच्या जागेवर अतिक्रमण केल्यानं कारवाई. सर्व दंगलखोरांवर रमजान कारवाई होणं गरजेचं आहे, समान कारवाई होणं गरजेचं आहे. पुण्यामध्ये आणि कोकणात देखील बुलडोझर पाठवा. फहीम खानच्या घरावरील कारवाईनंतर संजय राऊतांची टीका. एकटं सोडता येत नसल्यानं मुलाला दगडाला बांधून आईची मजुरी. मुलाला बोलण्यास अडचण, उपचारांसाठी आईकडे पैसेही नाहीत. साताऱ्यातल्या मजूर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री शिंदे घेणार. पुण्यात आमिर खान आणि संतोष देशमुख कुटुंबियांची भेट. संतोष देशमुखांचा मुलगा विराज देशमुखला मिठी मारत आमिर खानकडून सांत्वन.